आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कम इन. अरे सर या ना, प्लीज प्लीज कम इन. हाय आशुतोष. हाय हाय सर, प्लीज हॅव अ सीट. सिट सिट. हां. कोणाला बरं नव्हतं, आता बरं आहे? हो सर, बरं आहे फॉर्च्युनेटली. गुड. सर त्या साईटबद्दल आपण बोलत होतो, काय झालं? आशुतोष, मी त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं बोलायला आलो. बोला ना सर. शुअर. आशुतोष, आपल्याला नवीन साईट बघावी लागणार. का सर? तिथं बेस्ट साईट आहे सर आपल्याला, आणि ती चांगल्या प्राइसमध्ये पण मिळते. ती साईट गेली ना, व्हॉट? डील झालं त्या साईटचं. असं कसं डील झालं? आपलं कालच बोलणं झालं सर. आशुतोष, मी तुला एक गोष्ट सांगतो. तू ज्या स्टेजला बिझनेस करतोयस ना, तिथं खूप कमी लोक असतात, आणि ही कमी लोक खूप हुशार असतात. त्यांना कळलं की आपण ही डील करतोय, ही जागा अक्वायर करतोय. जागा गेली आपली. सो सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. आशुतोष, मला माहिती आहे तुला माहित नव्हतं, आणि म्हणूनच मी तुला हे सांगायला आलोय. मी जेव्हा स्पेसिफिकली सांगतो ना की हे आत्ता करणं गरजेचं आहे, ते तेव्हा झालंच पाहिजे. ठीक आहे? सी, आय टोटली अंडरस्टँड इमर्जन्सी, पण तुझ्याशिवाय तिथं दुसरं कोणीच नव्हतं. असं नाहीये. तुझी तिथं खरी किती गरज होती, आणि थोडा उशिरा गेला असतास तर काय झालं असतं? आशू, लेट मी टेल यू वन थिंग व्हेरी क्लिअरली. यू हॅव टू सेट युअर प्रायोरिटीज स्ट्रेट. अनलेस इट इज लाईफ अँड डेथ सिच्युएशन, तू तिथे असायला हवं होतंस. आता तीच जागा आपल्याला डबल किंमत मोजून घ्यावी लागणार, नाही तर मग नवीन जागा बघावी लागणार. आय अंडरस्टँड सर. ठीक आहे, तू माझ्याकरता जागा बघ, बघूयात. अहो, घड्याळ पाहिलं का किती वाजलेत? थोडा उशीर झालाय खरं. थोडा नाही, खूप उशीर झालाय, आणि हे रोजच झालंय. जेवणाची वेळ टळून गेली की आशू घरी येतो. असं रोज रोज कसं चालेल? मला सांगा, आशू एकटाच करतो का सगळं काम? त्याच्या हाताखाली कोणी माणसं नाही आहेत? बस बस तू इथे जरा. आधी ना तू शांत हो. हो. अगं, समोरच्या कंपनीचा सीईओ डील झाल्यावर जाणार होता, तो अजून गेलेला नाहीये. आता याचं थोडं प्रेशर आशूला येणार की नाही? म्हणजे त्या सीईओचा आपल्या आशूवर विश्वास नाहीये का? नाही, जर का त्याचा आपल्या आशूवर, आपल्या कंपनीवर विश्वासच नव्हता तर डील का केलं मग त्याने? असं नाहीये सीता, तो माणूस खूप चांगला आहे, पण आपला आशू बिझनेसमध्ये नवीन आहे ना, आणि शिवाय डील मोठी आहे. या लेवलला सगळ्याच चुका तो अफोर्ड नाही करू शकत. बरं, आपल्याला आपल्या आशूची कॅपेबिलिटी माहिती आहे, पण त्याला माहित नाही ना. त्याला आशूवर विश्वास ठेवायला थोडा काळ तरी लागेल ना. सीता, मला माहिती आहे तुला काळजी वाटणार त्याची, पण सुरुवातीला एवढं प्रेशर येणार बिझनेसमध्ये. मला खरं तर ना आशू आणि शिवा दोघांची काळजी वाटते, पण दोघांना एकमेकांसाठी वेळच देता येत नाहीये. लहान आहे तो मुलं आपली अजून. आणि ह्या आशूचं असं रोज रोज उशिरा येणं ना त्याच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. मला त्याची खूप काळजी वाटायला लागली आता. बरं ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. बोलाच. बरं, तुम्ही येत आहे ना जेवायला? ठीक आहे, वाढ. या लवकर. काय रे, काय झालं? नाही, काही नाही. तू आजीला भेटायला आलीस, छान वाटलं. आय मीन, धक्का बसला पण छान वाटलं. एक मिनिट. मी तुला भेटायला आलेच नव्हते, आजींना भेटायला आले होते. त्यासाठीच थँक्यू. अरे थँक्स काय, आजींनी त्या दिवशी एवढ्या प्रेमाने मला चहा प्यायला घरात बोलवलं, आणि कोण कुठली मी, तरी त्या केवढं गोड बोलत होत्या माझ्याशी. एवढं गोड आतापर्यंत माझ्याशी कुणीच बोललेलं नाही. अगं, त्या तशाच आहेत. त्यांना ना कोणाला म्हणजे असं
कोणाशी हक्काने बोलायला किंवा हक्काने रागवायला कधीच कुठलं नातं असण्याची गरज नाही लागत ग. नाही, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याबरोबर नाती जोडली जातात एवढं मात्र नक्की. पण असंच असायला हवं ना, म्हणजे शेवटी अशाच माणुसकीने तर माणसं जोडली जातात. अगदी खरंय. काय चालू आहे यांचं? खिदळतोय हा तर निर्लज्ज. बायको असताना दुसऱ्या मुलीसोबत बोलताना लाज नाही वाटत आहे ह्याला? चल निघते मी. हं? अर्चना, थँक्यू वन्स अगेन. अरे बास झालं. कधी कधी खूप माफी मागतो, कधी कधी खूप आभार मानतो. काय एवढं ओव्हरवेल्म व्हायला काय झालंय चंदनराव? बरं तू असाच वाग. मग आता पुढच्या वेळेला मी तुला भेटेन ना, तेव्हा डायरेक्ट लोटांगण घालीन. चालेल? नको नको बाबा, खूप डेंजर आहेस तू, राहू दे. चल येस. सावकाश. ठीक आहे. अरे सर तुम्ही कशाला? थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. कसं आहेस? ओके सर. काय झालं हसायला? काही नाही रे, तुला बघून माझे जुने दिवस आठवले. मी एक्झॅक्टली तुझ्यासारखा होतो. फोकस, फक्त काम काम आणि काम, अजून कशातच लक्ष नाही. यु नो व्हॉट, माझी पहिली डील, मला ना सारखा प्रश्न पडत होता की माझा बॉस माझ्या डोक्यावर का बसतो. असं काही नाही सर. नेव्हर माइंड, सगळ्यांचं असंच असतं. तेव्हा अशू, तुझ्यावर इतकं प्रेशर टाकायचं कारणच हे आहे की तू ही डील सक्सेसफुली पूर्ण करावीस. कुठलाच रिग्रेट नको राहायला. तुम्ही दोघांनी किती मेहनत केली आहे हे पाहिलंय ना रे मी. आणि जर या मेहनतीला जस्टिस द्यायचं असेल तर तुम्हाला हे डील सक्सेसफुली कंप्लीट करावंच लागेल. 100% सर. यात मी काहीच कमी पडू देणार नाही. व्हेरी गुड. बऱ्याच वेळेला असं वाटेल की गिव्ह अप करावं, पण देन दॅट्स द मोमेंट. स्वतःला मोटिवेट करायचं. येस सर, डेफिनेटली.